नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज जो व्हिडिओ करतोय आपण एक नवीन सदर सुरू करतोय. त्या संदर्भात म्हटलं तुम्हाला मी नेहमीप्रमाणे कुठलाही सदर सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी सांगत असतो, त्याबद्दल थोडंसं बोलत असतो. तर असा आजचा व्हिडिओ आहे. नवीन सदर जे आहे त्याचं नाव आहे एका लेखकाने फाडलेली काही पाने. आता तुम्ही असं म्हणाल की एका लेखकाने फाडलेली काही पाने, लेखकाला जर ती नकोशी झाली असतील तर ती आम्ही तरी का ऐकावी? मला असं वाटतं ना की प्रत्येक लेखक हा एका चौकटीत राहून लिहत असतो. तो जेव्हा ते पूर्णत्वाला नेतो त्याचं लिखाण किंवा ते छापायला देतो तेव्हा ती एक चौकट तयार झालेली असते. त्याला माहित असतं की आपण एक सारखी कितीही पुरोगामी विचारांचा असो, त्याला पुरोगामीपणाची पण एक चौकट असते. तो जे फाडून फेकतो ना ते त्या चौकट मोडणारं असं मला वाटतं. कारण त्याला असं वाटतं की हे जे लिहिलंय ते पुरोगामी विचार करणारा जर लेखक असेल तर त्याला वाटतं माझ्या हातून हे जे लिहिलं गेलंय ते पुरोगामी विचार करणाऱ्यांनाही कदाचित आवडणार नाही, मी थोडा आणखी कक्षा रुंदावून बोलतोय की काय. किंवा जे परंपरागत सनातन लिहिणारे असतात त्यांना थोडंसं वाटतं की आपण सनातन विचारांच्या थोडेसे विरोधात जाऊन ह्या पानावर जे काय आता लिहिलंय ते लिहिलंय की काय. मग ते पान ते फाडून फेकून देतात. तर मी अशी कल्पना केली की एका लेखकाचा आपण पाठपुरावा करतोय आणि त्या लेखकाने फाडून फेकून दिलेली पानं आहेत ती आपल्याला जर सापडली तर ती काय असतील. या अनुषंगाने मी हे लिहिलं, एका लेखकाने फाडून टाकलेली पाने. एका लेखकाने फाडलेली पाने. त्याच्या डायरीतली असतील, कुठलीही असतील, त्याने जे काही लिहिलंय ते त्याला त्या लिखाणाला कचऱ्याची टोपली दाखवावी लागली. तर नेमकी ती पानं काय असतील ती मी माझ्या कल्पनेतून अर्थात ती मी लिहिणार आहे. तो एक लेखक मी इमॅजिन करणार आहे. ती अर्थातच माझी नसणार आहे की मी फाडून फेकलेली पानं मला फाडून फेकावीशी वाटतात ती पानं मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाही, मी एक लेखक इमॅजिन केलाय की तो लेखकी आणि त्याचं आगापीच्या काही नसणार. त्या पानांची ती पानं पण असतील ते असा एखादा तुकडाच येऊन जाईल. ते आता तुम्ही शोधायचं त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचे बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्स, ते काय म्हणायचं लेखकाला, हा संदर्भ कुठला घेतलाय. मी स्पून फिडिंग करणार नाही या सदरामध्ये. ते कदाचित एखाद्या एपिसोडमध्ये फक्त 3च ओळी असतील. कारण असं होतं ना कधी कधी की एखादा लिहायला बसतो, 3-4 ओळी लिहितो आणि त्याला वाटतं हे बरोबर नाही, फाडतो, फेकून देतो. एक्झॅक्ट मी ते उचललं आणि तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलं असं समजा हवं तर. एका लेखकाने फाडलेली पाने ही नवीन सदर आपण सुरू करतोय. मजा येणार आहे. काही पानं लिहून झालेली आहेत त्या इमॅजिनेशन मध्ये की लेखक हे लिहून फाडून फेकून देईल का, त्याला तो सर्वस्वी लेखक जबाबदार आहे. बरं, मी त्याचा लेखक आहे. डोक्यावरून जातोय का? बघा ना सदर, बघा, मजा येईल तुम्हाला. एका लेखकाने फाडलेली पाने लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतो. तोपर्यंत आपली बाकीचे मुद्दे आहेतच चालू. वेगाबॉन्ड आहे, हे पुस्तक तुम्ही वाचलत का हे सदर आहे. माझा आवडता सिनेमा आहे. शॉर्ट फिल्म्स असतात अधूनमधून. त्याशिवाय स्मिता पाटीलांचं एक वेगळा सेगमेंट आहे की ज्याच्यात मी स्मिता पाटील यांच्या सिनेमांबद्दल बोलतो. कविता आहेत माझ्या ताऊन सुलाखून अंतर्गत मी माझ्या कविता अपलोड करत असतो. असं भरमसाठ काय 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 आपण सुरू करून ठेवलेलं आहे ब्लॉग वरती आणि ते नित्य नेमाने आतापर्यंत तरी चालू आहे. त्याची आता नवीन भर, एका लेखकाने फाडलेली पाने. त्याला का फाडावीशी वाटली आणि वगैरे त्याचं आपण काहीच कारण मीमांसा शोधणार नाही. फक्त जस्ट त्याने काय फाडलं बरं हे तर ते मी तुमच्या भेटीला आणणार आहे. ते तुकडे असतील, त्याला आगापिछा नसेल, ते संदर्भ तुम्ही लावायचे. लवकरच सुरू करूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, काळजी घ्या, बाय.